अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या वर्षामधली ही शेवटची संकष्ट चतुर्थी आहे जी बुधवारी आहे। आणि या संकष्ट चतुर्थीला आपण वर्षभरात जर काही सेवा आपल्याकडून राहिल्या असतील तर त्या पूर्ण करून घ्याव्यात। म्हणजेच आपल्याला संकष्ट चतुर्थीला काही सेवा करायच्या आहेत, काही उपाय करायचे आहेत। ते कोणकोणते आहेत ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासोबत आईने आपल्या मुलांसाठी या प्रभावी सेवा करायच्या आहेत। उपाय म्हटलं तरीही चालणार आहे, कारण की आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या करिअरसाठी किंवा त्यांच्या हट्टीपणा जो आहे तो कमी होण्यासाठी, चिडचिडी कमी होण्यासाठी, तसेच मुलांनी अभ्यास करावा, अभ्यासात प्रगती करावी, त्यासाठी काही उपाय आपण करणार आहोत। आता ही जी संकष्ट चतुर्थी आहे ती मार्गशीर्ष महिन्यातली आहे आणि त्याचसोबत वर्षातील देखील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे। आता या मार्गशीर्ष महिन्यातल्या संकष्ट चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे आणि उपाय देखील करायचा आहे। सर्वप्रथम तुम्हाला संकष्ट चतुर्थीला या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन गणपती बाप्पांची पूजा आराधना करायची आहे। ती कशी? तर या ठिकाणी बघा, आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर सर्वप्रथम आपला जो उंबरठा आहे, घराचा प्रवेशद्वार, तिथे एक दिवा लावायचा आहे। तो उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तिथे दिवा लावायचा आणि धूप ओवाळायचे। त्यानंतर आपल्या घरामध्ये पूजा करण्याला सुरुवात करायची आहे। सर्वप्रथम गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक कशाचा करायचा आहे? तर या ठिकाणी पंचामृताने आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे। दर चतुर्थीला आपण गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक केला पाहिजे। आता जर पंचामृत घरात नसेल तर फक्त दूध घेतलं तरीही चालणार आहे। अगोदर पाण्याने, नंतर दुधाने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे। गणपती बाप्पांना चंदनाचा टिळा लावायचा आहे। चंदन, अष्टगंध जे तुमच्याकडे आहे त्याचा टिळा तुम्हाला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ लाल वस्त्र तुम्हाला अर्पण करायचं आहे। बघा, जो उपाय सांगते आहे तो अतिशय प्रभावी आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आणि तुमची मुलं जर मोठी असतील तर त्यांना स्वतः हा जो उपाय आहे तो करायला लावायचा आहे। जी पण मी सेवा सांगत आहे तो एक प्रकारे उपाय आहे आणि सेवा म्हटलं त्याला तरीही चालणार आहे। आता गणपती बाप्पांना छोटंसं एखादं लाल वस्त्र त्यांच्या अंगावर अर्पण करायचं आहे। आता हे वस्त्र घालून घेतल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचं लाल फूल कोणतंही असू द्या, पण लाल फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। जास्वंदीचं फूल भेटलं तर अतिशय उत्तम, ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। आणि तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना द्यायचा आहे। गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे, तो तुम्हाला द्यायचा आहे। आणि त्याचसोबत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गणपती बाप्पांना बेसनाचे लाडू, त्यासोबतच मोदक हे पदार्थ खूप आवडतात। जर तुम्हाला हे बनवता आले तर नक्की बनवा। गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात। आपण त्यांना खुश करत आहोत, त्यांची सेवा करत आहोत, त्यामुळे गणपती बाप्पांना हा नैवेद्य तुम्हाला द्यायचा आहे। आता ज्यावेळेस आपण पूजा केलेली आहे, गणपती बाप्पांना फूल अर्पण केलंय, धूप ओवाळून घ्यायचं आहे, दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि जो नैवेद्य सांगितलेला आहे तो त्यांना अर्पण करायचा आहे। हा नैवेद्य देऊन झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे। आता सेवा काय करायची आहे? या ठिकाणी बघा, आता पंचोपचार पूजा झालेली आहे। पंचोपचार पूजा झाल्यानंतर सर्वप्रथम ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचा आहे। ही सगळी सेवा झाल्यानंतर तुम्हाला दुर्वा अर्पण करायचा आहे, तोही मंत्र म्हणायचा आहे, ओम गंग गणपतये नमः अशा। आता या ठिकाणी हा जो उपाय आहे बघा, ज्या दुर्वा आहेत याच्या 11 जुड्या जर तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केल्या तर तुम्ही कोणतीही इच्छा मागा, ती पूर्ण होणारच। कारण गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे। आपण कुठेही जा, मंदिरामध्ये जा, आपण दुर्वा नेत असतो। का नेत असतो? की गणपती बाप्पांना या दुर्वा अर्पण केल्यानंतर आपली इच्छा लवकर पूर्ण होते। तर या ठिकाणी दुर्वाच्या 11 जोड्या तुम्हाला अर्पण करायच्या आहे। आणि जर तुमचे मुलं मोठे असतील तर त्यांच्या हातून हा उपाय करा। जर मुलं लहान असतील तर तुम्ही तुमच्या हाताने आपल्या मुलांसाठी हा उपाय करा। गणपती बाप्पांना या दुर्वा अर्पण करा आणि गणपती बाप्पांना मनातली इच्छा तुम्हाला सांगायची आहे। मग तुमची इच्छा जी असेल ती तुम्हाला सांगायची आहे। आता प्रत्येक आईची एक इच्छा असते की माझ्या मुलांनी चिडचिड कमी करावी, माझं ऐकावं,
घरामध्ये राग करू नये. मुलं मोठी असली तर कधी कधी उलटून बोलतात किंवा रागवतात. काही ठिकाणी मुलं शांत असतात, काही ठिकाणी मुलांची वर्तणूक अशी असते. तर आपण मुलांसाठी मागायचं आहे, मुलांच्या करिअरसाठी मागायचं आहे. त्यासोबतच मुलांना आयुष्यात कोणतीच अडचण येऊ नये हे देखील प्रत्येक आई आपल्या मुलासाठी मागत असते. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला या दुर्वा अर्पण करायच्या आहे. अशा पद्धतीने फक्त आपण आपल्या मुलांसाठी काही सुखाच्या गोष्टी मागत असतो. प्रत्येक आई जी सेवा करते ती आपल्या मुलांसाठी करत असते. तर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे आणि लवकर इच्छा पूर्ण करत असतात. त्यामुळे गणपती बाप्पांना तुम्हाला ही इच्छा सांगायची आहे आणि दुर्वा अर्पण करायची आहे. त्यानंतर ओम गंग गणपतये नमः म्हणत आपण ज्या दुर्वा अर्पण केलेल्या असतात त्यानंतर पुन्हा एक माळ ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि मुलांना म्हणता येत असेल तर त्यांच्याकडून म्हणवून घ्यायचं आहे. यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. गणपती अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायची आहे. गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर जे काही संध्याकाळी तुम्ही आपल्या घरामध्ये साधं सिंपल जेवण बनवणार आहे त्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना ठेवायचा आहे. अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि सांगितलेला उपाय तुम्हाला करायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मुलांच्या हातावर तुम्हाला खडीसाखरेचे 11 दाणे द्यायचे आहेत आणि गणपती बाप्पांसमोर बसवून ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप त्यांना म्हणायला लावायचा आहे. साधा सिंपल का असेना, जसा जमेल तसा त्यांना गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायला लावायचा आहे. जर ओम गंग गणपतये नमः येत नसेल तर श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप त्यांना करायला सांगायचा आहे. गणपती बाप्पांचा हा जप 11 वेळेस म्हटला तरीही चालेल आणि नंतर खडीसाखरेचे हे 11 दाणे आपल्या मुलांना खायला द्यायचे आहेत. या उपायामुळे जे मुलं बोबडी बोलत असतात त्यांना सुद्धा थोडं लवकर व्यवस्थित बोलायला जमतं. त्यासोबतच मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते. तसेच त्यांचा जो काही व्यवसाय असेल, उद्योग असेल त्यामध्ये सुद्धा चांगली वाढ होत असते किंवा त्यांचं प्रमोशन होत असतं. त्यामुळे मोठे मुलं किंवा लहान मुलं, कोणतेही मुलं असू द्या, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण हे उपाय करू शकतो. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे तर हे उपाय केले पाहिजे. गणपती बाप्पांना जो नैवेद्य आवडतो तो या दिवशी तुम्हाला द्यायचा आहे. आता वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहेत म्हणून तुम्हाला जमलं तर नक्कीच गणपती बाप्पांच्या दर्शनाला तुम्हाला जायचं आहे. जवळपास जे पण तुमचं गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही त्यांचं दर्शन घेतलं तरीही चालणार आहे. ज्यांना जायला जमत नसेल त्यांनी घरातच अशा पद्धतीने सेवा केली तरीही चालणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.